या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। रात्री उशिरापर्यंत बसला होता। हो, काही वेळापूर्वी बत्ताशीबाई आल्या होत्या। गाढ झोप लागली होती आम्हाला। विचारत होत्या यादीचं काय झालं। शिवाय अनाजी पंतांनाही विरोध आहे त्यांचा। राणीसाहेब, प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत। असणारच, अष्टप्रधान नेमायचे आहेत। परंतु त्या म्हणत होत्या विषाची परीक्षा घेऊ नये। आम्हालाही तसंच वाटतं, परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना। विषात औषधाची मात्रा? ज्याप्रमाणे सापाचं विष उतरवण्यासाठी आघाड्याच्या कण्हेरीच्या मुळ्यांचा उपयोग होतो, एखादा निष्णात वैद्य कण्हेरीच्या मुळ्यांचा खुबीनं उपयोग करून विष उतरवतो, तसंच करायचं। जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला। झाल्या शिक्षेनं, अवहेलनेनं पंत सुधारले असतील। पण तशी खात्री आहे तुम्हाला? भानाजी, आपल्या पूर्वीच्या कामांना सुरुवात करा। बरं, पक्क झालं का? हो, खबर पक्की आहे। यादीत नाव आहे। सुरनिसाची पगडी डोक्यावर राहणार हे पक्क झालंय। देवच पावला म्हणावं। होय, आणि ज्या सावकारांनी, शेतकऱ्यांनी, बड्या धेंडांनी पद नाही म्हणून या अनाजीकडे दुर्लक्ष केलं होतं, मोडीत काढलं होतं, त्यांना तंबी द्या, म्हणावं तुमचा बाप येतोय पदावर। जी सांगतोच। आणि शेतसाऱ्यावर ठरलेल्या दामावर आपल्याला वाटा पाहिजे म्हणून सांगा। जी, आणि जे हो नाही म्हणतील त्यांच्या घरावर जप्ती आलीच म्हणून समजा। हो, होय। आणि हो, आपल्या अखत्यारीतील शेतकऱ्यांना इशारा द्या, तुम्ही वसुली सुरूच करा। जी जी जी। माझं सुरनीस म्हणून नाव पुकारलं की मीही निघालोच प्रभा नवल्लीकडे। जी जी जी। निघा।